आपल्या या नव्या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय असा आहे ना, जो इतिहासाकडे पाहण्याचा आपला एकंदर दृष्टिकोनच मुळासकट बदलून टाकेल. हो, नक्कीच. आणि हा विषय जेवढा ऐतिहासिक आहे तेवढाच आजच्या काळाशी जोडलेला सुद्धा आहे. अगदी खरंय. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि यातली सर्वात थक्क करणारी म्हणजे मला स्वतःला आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे हा एवढा प्रगल्भ ग्रंथ त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी लिहिलाय. 14व्या वर्षी. म्हणजे आजच्या काळातली मुलं या वयात काय करत असतात याचा विचार केला तर ही बौद्धिक झेप खरोखरच अफाट वाटते. हो ना. आणि आपल्या आजच्या या विश्लेषणाचा मुख्य स्रोत शब्दप्रवासी या यूट्यूब चॅनलवरील एक अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे. त्या आधारावर आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. बरोबर. आणि इथे मला एक गोष्ट स्पष्ट करायला आवडेल. आपला उद्देश इथे केवळ इतिहासाची पानं उलटणं हा अजिबात नाहीये. म्हणजे फक्त माहिती देणं नाहीये. अगदी. या ऐतिहासिक ग्रंथातून नेतृत्व, प्रशासकीय व्यवस्थापन आणि मुख्य म्हणजे जीवन जगण्याचे असे काही भक्कम धडे शोधणं जे आजच्या या आधुनिक कॉर्पोरेट जगात किंवा दैनंदिन आयुष्यातही तंतोतंत लागू पडतात, हा आपला मूळ उद्देश आहे. नक्कीच. पण या विषयाला सुरुवात करताना मला वाटतं सर्वात आधी एका प्रस्थापित समजुतीला छेद देणं गरजेचं आहे. कोणती समजूत? म्हणजे बघा ना, जेव्हा आपण इतिहासाचा विचार करतो तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेकदा एक अतिशय मर्यादित प्रतिमा रंगवली जाते. एक अत्यंत आक्रमक, नेहमी घोड्यावर स्वार असलेला लढाऊ योद्धा अशीच त्यांची ओळख सांगितली जाते. हे तुमचं निरीक्षण अगदी 100% बरोबर आहे. पण जेव्हा आपण बुधभूषण या ग्रंथाची पानं उघडतो तेव्हा ही समजूत पूर्णपणे निराधार ठरते. हो, तिथे एक पूर्ण वेगळंच व्यक्तिमत्व समोर येतं. अगदी. इथे आपल्याला एका अशा राजाचं दर्शन घडतं जो केवळ रणांगणावरचा वीर नाहीये, तर संस्कृत भाषेचा गाढा पंडित आहे. राजकारणाचा तो एक अत्यंत सूक्ष्म अभ्यासक आहे आणि मानवी स्वभावाची उत्तम जाण असलेला एक संवेदनशील तत्त्वज्ञसुद्धा आहे. हीच तर खरी मेख आहे. म्हणजे इथे तलवारीच्या पात्याचा आणि लेखणीचा एक अत्यंत दुर्मिळ असा संगम आपल्याला पाहायला मिळतो. हो, विरोधाभास वाटतो पण हेच या ग्रंथाचं खरं सौंदर्य आहे. 14 वर्षांचा एक तरुण राजपुत्र, ज्याच्या आजूबाजूला सतत युद्धाच्या आणि राजकारणाच्या वावटोळी उठत आहेत, तो शांतपणे बसून राज्यासाठी एक तात्विक बैठक तयार करत आहे. हेच मुळात अद्भुत आहे. या ग्रंथाची सुरुवातच आपण पाहूया. छत्रपती संभाजी महाराजांनी सुरुवातीलाच आपले वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे वर्णन केलं आहे ते केवळ एका मुलाने वडिलांप्रती व्यक्त केलेलं प्रेम नाहीये. त्यांनी शिवाजी महाराजांना साक्षात भगवान विष्णूचा अवतार म्हटले. मला वाटतं यामागे नक्कीच एखादं मोठं राजकीय सूत्र असावं. कसंय, हे अत्यंत अचूक निरीक्षण आहे. या विधानामागे एक अतिशय सखोल आणि दूरदृष्टीचा राजकीय विचार दडलेला आहे. हे केवळ वडिलांचं कौतुक नक्कीच नाहीये. मग त्यामागचा मुख्य हेतू काय होता? आपण जर तत्कालीन परिस्थितीचा थोडा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर लक्षात येईल की उत्तरेत मुघल सत्ताधीश स्वतःला जिल्हे-इलाही म्हणवून घेत होते. जिल्हे-इलाही म्हणजे देवाचा अंश. हो, साक्षात ईश्वराचा अंश किंवा देवाची सावली या संकल्पनेचा वापर करून ते प्रजेवर आपला निर्विवाद अधिकार गाजवत होते. अशा वेळी नव्याने उभ्या राहणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या मराठा साम्राज्याला केवळ तलवारीचं किंवा लष्करी बळ पुरेसं नव्हतं. त्यांना एका वैचारिक पायाची गरज होती. अगदी बरोबर. त्यांना एका आध्यात्मिक आणि वैश्विक अधिष्ठानाची अत्यंत गरज होती. विष्णूचा अवतार या संकल्पनेतून त्यांनी हे ठामपणे प्रस्थापित केलं की आपला राजा हा केवळ एका भूभागाचा किंवा जमिनीच्या तुकड्याचा मालक नाहीये, तर तो धर्माचा आणि प्रजेचा खरा संरक्षक आहे. म्हणजे मुघलांच्या साम्राज्यवादी विचारधारेला दिलेलं हे एक अतिशय प्रबळ असं वैचारिक उत्तर होतं. तर हो, आणि लढाई केवळ मैदानावर नाही तर वैचारिक पातळीवरही लढली जात होती. हो, आणि हे 13व्या-14व्या वर्षी सुचणं हे खरंच असामान्य आहे. आणि स्वतःच्या ह्या ग्रंथलेखनाच्या कार्याबद्दल बोलताना ते एका राजहंसाची अतिशय सुंदर उपमा देतात. राजहंस जो पाणी आणि दूध यांचं मिश्रण दिलं असता त्यातलं केवळ दूध पितो आणि पाणी सोडून देतो. नीर क्षीर विवेक. हो, मला वाटतं ही उपमा केवळ लेखनापुरती मर्यादित नसून एका नेत्याच्या अंगी असलेल्या गुणांकडे निर्देश करते. अगदी तंतोतंत. यातून एका आदर्श राजाचा किंवा नेत्याच्या चिकित्सक वृत्तीचं दर्शन घडतं. आजच्या काळातही बघा ना, प्रशासनात किंवा राजकारणात एका नेत्याकडे माहितीचा अक्षरशः महासागर येत असतो. हो,
वेगवेगळ्या हेतूंनी लोक माहिती पुरवत असतात. बरोबर. पण त्या अथांग माहितीतून सत्य काय आणि असत्य काय, योग्य आणि अयोग्य काय, हे वेगळं करण्याची क्षमता म्हणजेच निरक्षीर विवेक. नुसती माहिती गोळा करण्यापेक्षा ती माहिती तर्काच्या आधारावर पारखण्याची क्षमता असणं हाच खरा राजन्याय आहे, हे तत्त्व इथे मांडलं आहे. आणि हा गंभीर उपदेश देताना त्यांनी कुठेही रूक्ष किंवा कंटाळवाण्या भाषेचा वापर केलेला नाहीये. त्यांनी निसर्गातील रूपकं अत्यंत कल्पकतेने वापरली आहेत. समुद्राचं रूपक बघा. हो, ते तर माझं अत्यंत आवडतं उदाहरण आहे. ते समुद्राला उद्देशून म्हणतात की तुझा विस्तार अफाट आहे, पण तुझं पाणी खारट आहे. ते एका तहानलेल्या वाटसरूची तहान भागवू शकत नाही. त्यापेक्षा एखादी छोटीशी विहीर कितीतरी श्रेष्ठ, जी अनेकांची तहान भागवते. म्हणजे त्यांनी मोठेपणाची व्याख्याच पूर्ण बदलून टाकली आहे. होय, समुद्राच्या उदाहरणातून ते स्पष्ट करतात की मोठेपणा किंवा श्रेष्ठत्व हे केवळ आकारात किंवा संपत्तीच्या राशीत नसतं, तर ते उपयुक्ततेत असतं. म्हणजे ज्याचा उपयोग नाही ते मोठं असूनही व्यर्थ आहे. अगदी. ज्या संपत्तीचा, ज्ञानाचा किंवा सत्तेचा उपयोग समाजातील तळागाळातील लोकांसाठी होत नाही, ती अफाट सत्ता पूर्णपणे व्यर्थ आहे. आणि यासोबतच त्यांनी दिलेलं सिंहाचं उदाहरणही नेतृत्वाची एक नवी उंची गाठतं. ते भुकेल्या सिंहाचं उदाहरण ना? हो, भुकेने कितीही व्याकुळ झालेला सिंह कधीही दुसऱ्याने मारलेल्या प्राण्याचं शिळमांस खात नाही. तो स्वतःची शिकार स्वतःच करतो. म्हणजे खरा नेता दुसऱ्याच्या पराक्रमावर जगत नाही. बरोबर. तो कुणाच्या उपकारावर आपलं स्थान निर्माण करत नाही. राजकारणात अनेकदा तडजोडी कराव्या लागतात, हे खरं असलं तरी आपला मूळ आदर्श आणि आपला स्वाभिमान कधीही ढळून न देणं हेच या सिंहाच्या रूपकातून आपल्याला शिकायला मिळतं. हे तात्विक अधिष्ठान समजून घेतल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष राज्यकारभाराच्या अत्यंत व्यावहारिक बाजूकडे वळूया. त्यांनी राज्याला केवळ एक निर्जीव व्यवस्था किंवा कागदावर चालणारं सरकार मानलं नाहीये. नाही, त्यांनी राज्याला सजीव मानलंय. हो, त्यांनी राज्याची तुलना एका जिवंत शरीराशी किंवा एका विशाल वृक्षाशी केली आहे. सप्तांग सिद्धांत नावाचा जो विचार त्यांनी मांडलाय, तो एका मोठ्या राज्याची प्रशासकीय घडी कशी असावी याचा जणू पायाच आहे. हां, सप्तांग सिद्धांत खऱ्या अर्थाने राज्याचं शरीरशास्त्र आहे. त्यांनी राज्याची 7 अंगांमध्ये विभागणी केली आहे. जर आपण वृक्षाची उपमा घेतली तर स्वामी म्हणजेच राजा, जो या वृक्षाचं मूळ आहे. मूळ भक्कम असेल तरच वृक्ष उभा राहतो. त्यानंतर अमात्य म्हणजेच मंत्री, जे या वृक्षाचं खोड आहेत. सुहृत म्हणजेच मित्रराज्य, जे राज्याचं कान आहेत. कोश म्हणजे राज्याचा खजिना, जो मुखासारखा आहे. राष्ट्र म्हणजे राज्याचं क्षेत्र, जे पाय आहेत. दुर्ग म्हणजे किल्ले, जे राज्याचे बाहू आहेत. आणि बल म्हणजे सैन्य, जे या राज्याचं मलन आहे. म्हणजे यातील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे. हो, एकही घटक कमजोर झाला तर राज्याचा संपूर्ण डोलारा कसा कोसळू शकतो हे त्यांनी अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने यात विशद केलंय. यात मला सर्वात वेगळी आणि अत्यंत महत्वाची उपमा वाटली ती मित्रराज्यांची. सुहृद म्हणजेच मित्रराज्यांना त्यांनी राज्याचे कान म्हटले आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातही ही गोष्ट किती अचूक लागू पडते. निश्चितच. जर एखाद्या राज्याला उत्तम मित्रराज्य नसतील तर ते राज्य एका बहिऱ्या माणसासारखं असतं. आजूबाजूच्या प्रदेशात काय चाललं आहे, कोणता शत्रू आपल्यावर चाल करून येण्याची तयारी करतोय किंवा कुठे बंड शिजतंय, याची माहितीच मिळणार नाही. बरोबर. धोक्याची पूर्वसूचना मिळवण्यासाठी हे कान उघडे असणं अत्यंत आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरणाकडे पाहण्याचा हा अतिशय प्रगल्भ असा दृष्टिकोन आहे. यासोबतच राज्याची अर्थव्यवस्था म्हणजेच कोश, याबद्दल त्यांनी एक अत्यंत कठोर वास्तव मांडलं आहे. खजिन्याबद्दल. हो, ते म्हणतात की ज्या राजाचा खजिना रिकामा आहे तो राजा जिवंत असूनही मृतवत आहे. खजिना हे राज्याच्या शरीरातील रक्तासारखा आहे. रक्तच नसेल तर राजा कितीही शूर आणि पराक्रमी असला तरी तो प्रजेचं रक्षण करू शकत नाही किंवा सैन्याचं पोषण करू शकत नाही. आणि या खजिन्याचं तसंच राज्याचं रक्षण करण्यासाठी महत्वाचे असलेले राज्याचे बाहू म्हणजेच दुर्ग किंवा किल्ले. आपण अनेकदा किल्ल्यांकडे फक्त दगडांची एक मोठी तटबंदी म्हणून पाहतो, पण त्यांनी किल्ल्यांना सुनियोजित प्रशासकीय केंद्रे मानली आहेत. हो, ते नुसते लष्करी तळ नव्हते. अगदी. किल्ल्यांच्या आतील बांधकामाचं जे प्रगत नगररचना शास्त्र त्यांनी मांडलं आहे ते खरोखरच अचंबित करणारं आहे. अगदी बरोबर. त्यांनी किल्ल्याच्या आतील रचनेचे जे सूक्ष्म तपशील दिले आहेत
ते कोणत्याही प्रगत वास्तुशास्त्राला लाजवणारे आहेत. उदाहरणार्थ, राजाचा मुख्य महाल हा किल्ल्याच्या अगदी मध्यभागी असावा. यामागे काही खास कारण? हो ना, यामागे निव्वळ रुबाब दाखवणे हा उद्देश नाहीये. तर शत्रूने जर किल्ल्यात प्रवेश केलाच तर त्याला राजापर्यंत पोचायला सर्वाधिक वेळ लागावा आणि प्रतिकारासाठी पुरेसा अवधी मिळावा, हा सुरक्षेचा विचार त्यामागे आहे. क्या बात आहे. तसंच राज्याचा खजिना नेहमी दक्षिण दिशेला असावा. यामागे केवळ कुबेराची दिशा हा पारंपरिक विचार नाहीये, तर एक भौगोलिक सत्य दडलेलं आहे. ते कोणतं? दक्षिणेकडील हवामानात कोरडेपणा जास्त असतो. त्यामुळे खजिन्यातील धान्य, महत्वाचे दस्तऐवज आणि संपत्ती सुरक्षित राहते, खराब होत नाही. शिवाय हत्ती आणि घोड्यांचा पाघा या नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असाव्यात. अच्छा, वाऱ्याच्या दिशेमुळे. अगदी बरोबर ओळखलत. वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेमुळे जनावरांचा वास मुख्य मानवी वस्तीकडे येणार नाही. प्रशासनासोबतच सार्वजनिक आरोग्याचाही हा विचार आहे. हे भौगोलिक आणि वैज्ञानिक नियोजन खरोखरच थक्क करणार आहे. पण नुसते अभेद्य किल्ले आणि भरलेला खजिना असून उपयोग नसतो. ते राज्य चालवण्यासाठी तितकीच निष्ठावान आणि कर्तबगार माणसं लागतात. इथे आपण 17व्या शतकातील मानवी संसाधन व्यवस्थापन किंवा ज्याला आपण आज HR म्हणतो, त्या मनुष्यबळ व्यवस्थापनाकडे येतो. हो, तो एक खूप महत्वाचा भाग आहे. ते निवडताना त्यांनी उपदा शुद्ध आणि उहापोह या 2 महत्वाच्या संकल्पना मांडल्या आहेत. उपदा शुद्ध म्हणजे काय नक्की? उपदा शुद्ध म्हणजे केवळ कुणातरी ओळखीवर, शिफारशीवर किंवा गोड बोलण्यावर भुलून कुणालाही मंत्रिपद न देणं. त्या व्यक्तीची निष्ठा अत्यंत कठीण कसोटीमधून किंवा ज्याला आपण आजकाल स्ट्रेस टेस्ट म्हणू शकतो, त्यातून सिद्ध झालेली असावी. म्हणजे प्रलोभनांना बळी न पडण्याची परीक्षा. अगदी. समजा एखाद्या अधिकाऱ्याला शत्रूकडून प्रचंड संपत्तीचे किंवा सत्तेचे आमिष दाखवले गेले किंवा जीवाचे भय दाखवले गेले, तर तो राज्याशी गद्दारी करेल का? धर्म, अर्थ, काम आणि भय अशा सर्व प्रलोभनांना आणि दबावाला जो बळी पडत नाही, तोच खरा उपधाशुद्ध मंत्री. ही संकल्पना अत्यंत कठोर आहे, पण राज्याच्या सुरक्षेसाठी तितकीच गरजेची आहे. आणि उहापोह ही दुसरी संकल्पनाही मला खूप रंजक वाटली. आजकाल आपण पाहतो की सत्तेत असलेले लोक अनेकदा फक्त स्वतःचा अहंकार जपण्यासाठी किंवा पूर्वग्रह दूषित विचार ठेवून निर्णय घेतात. हो, एकतर्फी निर्णय होतात अनेकदा. पण इथे 14 वर्षांचा एक राजा सांगतोय की उहापोह करा, म्हणजे कोणत्याही विषयाच्या किंवा निर्णयाच्या दोन्ही बाजू समजून घेण्याची विश्लेषणात्मक बुद्धी ठेवा. अगदी बरोबर. केवळ वादविवाद करणे किंवा स्वतःचंच म्हणणं खरं करणे म्हणजे उहापोह नाही, तर निर्णयाचे दूरगामी फायदे आणि तोटे तटस्थपणे समजून घेण्याची क्षमता म्हणजे उहापोह. याच संदर्भात त्याने दीर्घसूत्री या एका विशिष्ट प्रवृत्तीचा उल्लेख केला आहे. दीर्घसूत्री? दीर्घसूत्री म्हणजे अंगात आळस भरलेले आणि प्रत्येक काम उद्यावर ढकलणारे लोक. अशा कामचुकार लोकांना प्रशासनातून कायम दूर ठेवावे असा त्यांचा स्पष्ट इशारा आहे. कारण प्रशासकीय दिरंगाई ही राज्याच्या विकासातील सर्वात मोठी अडचण असते. की काय चालले आहे याची सत्य आणि पारदर्शक माहिती मिळवण्यासाठी एक समांतर यंत्रणा लागते. गुप्तहेर यंत्रणा. हो, आणि इथे 4 चक्षुर महीपतीही ही संकल्पना समोर येते. राजाला गुप्तहेरांशिवाय आंधळा म्हटलं आहे, पण गुप्तहेरांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी एक अतिशय कडक आणि रंजक नियम सांगितला आहे की गुप्तहेरांनी एकमेकांना अजिबात ओळखू नये. या नियमामागे प्रशासनातील नियंत्रण आणि संतुलनाची व्यवस्था किंवा ज्याला आपण चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतो, ती अत्यंत प्रभावीपणे दडलेली आहे. विचार करा, जर सर्व गुप्तहेर एकमेकांना ओळखत असतील तर काय होईल? ते एकत्र येऊन एखादं कटकारस्थान रचू शकतात. अगदी. ते संगनमत करून राजालाच खोटी माहिती देऊ शकतात आणि राज्याला संकटात टाकू शकतात. त्यामुळे माहितीची सत्यता पडताळणी करण्यासाठी म्हणजेच क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी स्वतंत्रपणे काम करणे आणि एकमेकांपासून पूर्णपणे अज्ञात असणं गरजेचं आहे. हे खूपच लॉजिकल आहे. आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गुप्तहेरांची नजर केवळ बाहेरील शत्रूवर नसावी, तर स्वतःच्या राज्यातील प्रजेपासून ते अगदी मोठ्या प्रधानांपर्यंत सर्वांवर असावी. सत्तेच्या वर्तुळात कुणावरही अंधविश्वास ठेवू नये हा प्रशासनाचा अत्यंत व्यावहारिक नियम ते मांडतात. बाहेरच्या शत्रूंवर आणि कटकारस्थानांवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा झाली, पण अनेकदा राजाला सर्वात मोठा धोका स्वतःच्या आतल्या शत्रूंपासूनच असतो. आतला शत्रू म्हणजे व्यसनं. हो, त्यांनी सप्तव्यसने म्हणजे राजाच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या 7 व्यसनांचा उल्लेख केला आहे. यात शिकार, जुगार, स्त्रीसंग, मद्यपान, कठोर बोलणे, कठोर शिक्षा आणि संपत्तीचा अपव्यय यांचा समावेश आहे.
आता मला सांगा, सर्वसाधारणपणे असा प्रश्न पडेल की यातील सर्वात घातक व्यसन कोणतं? तुम्हाला काय वाटतं? कारण महाभारताचं उदाहरण पाहिलं तर जुगाराने संपूर्ण राज्य धुळीला मिळवलं आणि त्या काळात शिकार करणे तर राजांचा एक सामान्य छंद मानला जायचा. त्यामुळे यापैकी सर्वात वाईट काय असावं? मुक करते. तत्कालीन समाजात शिकार किंवा जुगार हे राजघराण्यातील लोकांचे शौक मानले जात असत. पण महाराज या सर्व 7 व्यसनांपैकी सर्वात विनाशकारी व्यसन म्हणून मद्यपान याकडे बोट ठेवतात. मद्यपान. असं का? याचं कारण ते अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात सांगतात. शिकार, जुगार किंवा संपत्तीचा अपव्यय ही व्यसनं राजाचा वेळ किंवा राज्याची संपत्ती खातात. पण मद्यपान हे थेट राजाच्या बुद्धीवर आणि त्याच्या विवेकबुद्धीवर हल्ला करतं. आणि राजाची बुद्धीच जर भ्रष्ट झाली तर संपत्ती किंवा सैन्य असूनही काहीच उपयोग नसतो. हे फारच भयंकर वास्तव आहे. कारण जर बुद्धीवरचं नियंत्रणच सुटलं तर योग्य आणि अयोग्य यातील फरक राजाला कसा समजणार? जो स्वतःच्या बुद्धीचा आणि व्यसनाचा गुलाम झालेला आहे तो संपूर्ण प्रजेचा न्यायनिवाडा कसा करणार आणि त्यांचा राजा कसा होऊ शकणार? शक्यच नाही. आत्मनियंत्रणाशिवाय मिळणारी अफाट सत्ता हे एक दिशाहीन वादळ असतं जे राज्याला केवळ विनाशाकडे घेऊन जातं. त्यामुळे बाहेरील शत्रूशी लढण्याआधी स्वतःच्या आतल्या शत्रूला हरवणं सर्वात महत्वाचं आहे. अगदी तंतोतंत. राजांनी स्वतःवर नियंत्रण मिळवलं की मग तो बाहेर जगाशी मुकाबला करण्यास सज्ज होतो. आता पुढचा प्रश्न येतो की शत्रूवर हल्ला केव्हा करावा. युद्धाच्या या योग्य वेळेला ते यात्रा असे संबोधतात. हल्ला करण्याची योग्य वेळ कोणती असते? यासाठी त्यांनी एक अतिशय स्पष्ट दुहेरी अट सांगितली आहे. केवळ आपल्याला राग आलाय किंवा आपल्याकडे मोठं सैन्य आहे म्हणून भावनेच्या भरात कधी हल्ला करू नये. जेव्हा शत्रू व्यसनात बुडालेला असेल, कमकुवत असेल किंवा त्यांच्या गोटात अंतर्गत कलह माजलेला असेल, तीच वेळ हल्ल्यासाठी योग्य असते. आणि दुसरी अट? दुसरी अट अशी आहे की त्याच वेळी आपलं स्वतःचं राज्य, आपला खजिना आणि आपलं सैन्य हे सर्वात सामर्थ्यशाली स्थितीत असलं पाहिजे. आणि प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानात उतरताना त्यांनी युद्ध हत्तींचा केलेला उल्लेख खूपच वेगळा आणि धोरणात्मक आहे. सहसा मराठ्यांचं सैन्य हे त्यांच्या अत्यंत चपळ आणि वेगवान घोडदळासाठी ओळखलं जातं. पण ते हत्तीला चक्क एक चालता फिरता किल्ला म्हणतात. हो, आणि हत्तीचा वापर करणे हे केवळ शारीरिक बळाचं प्रदर्शन नव्हतं. ते मानसिक युद्ध किंवा ज्याला आपण सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतो त्याचं एक उत्तम उदाहरण होतं. मानसिक युद्ध कसं काय? हत्तीचा तो डोंगरासारखा प्रचंड आकार, त्याचं चित्कारणे आणि त्याची धडक हे प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधीच शत्रूच्या सैनिकांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी पुरेसं असतं. शत्रूला मानसिकदृष्ट्या कमकुवत करणे हा युद्धनीतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. युद्धाव्यतिरिक्त मुत्सद्देगिरीत परराज्यात जाणाऱ्या दूताची भूमिकाही ते तितकीच महत्त्वाची मानतात. दूत हा केवळ एका ठिकाणाहून दुसरीकडे निरोप पोचवणारा पोस्टमन नसून तो अत्यंत निर्भीड आणि खंबीर असावा असं ते म्हणतात. हो, राज्याचा प्रतिनिधी असतो तो. मृत्यू समोर दिसत असतानाही, शत्रूच्या दरबारात शेकडो तलवारी रोखलेल्या असतानाही जो न डगमगता आपल्या राजाचा निरोप स्पष्टपणे सांगू शकतो आणि सत्य मांडू शकतो, तोच खरा दूत. बरोबर. आणि जर हे सर्व मुत्सद्देगिरीचे आणि संरक्षणाचे उपाय अपयशी ठरले आणि समाजात गुन्हेगारी वाढू लागली तर राजाने काय करावे? इथे ते अंतर्गत न्यायाची व्यवस्था समजून सांगताना मत्स्य न्याय ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडतात. मत्स्य न्याय म्हणजे माशांचा न्याय? हो, ही मत्स्य न्याय संकल्पना खरोखरच अंगावर काटा आणणारी आणि वास्तवाची जाणीव करून देणारी आहे. समुद्रात जसा मोठा मासा लहान माशाला खाऊन जगतो, तसाच जर राजाने कायद्याचा किंवा शिक्षेचा म्हणजेच दंडाचा योग्य वापर केला नाही तर समाजात अराजकता माजेल. म्हणजे बलवान लोक दुर्बळांना त्रास देतील. अगदी. बलवान आणि श्रीमंत लोक दुर्बळांना काट्यावर भाजलेल्या माशाप्रमाणे छळतील. त्यामुळे राजाच्या हातातील दंड हा कुणावर वैयक्तिक सूड उगवण्यासाठी किंवा अत्याचार करण्यासाठी नसून तो समाजातील दुर्बळांच्या रक्षणाचे एक अत्यंत मजबूत कवच आहे, हे राजाने कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. न्यायाची ही किती विशाल कल्पना आहे. आणि यानंतर हा ग्रंथ आपल्या अंतिम टप्प्याकडे वळतो, ज्याला आपण या तत्वज्ञानाचा कळसाध्याय म्हणू शकतो. इथे मिश्रक नीती आणि जीवनाच्या अंतिम सत्याची अतिशय सखोल चर्चा केली आहे. त्यांनी मैत्रीची आणि माणसांची पारख करण्यासाठी मातीच्या आणि सोन्याच्या भांड्याची अतिशय सुंदर उपमा दिली आहे. हो,
ती उपमा खूपच अर्थपूर्ण आहे. दुर्जनांची सोबत ही कच्च्या मातीच्या भांड्यासारखी असते, जी एकदा का फुटली की ती पुन्हा कधीही जोडता येत नाही. पण सज्जनांची मैत्री ही सोन्याच्या भांड्यासारखी असते. त्यावर कितीही आघात झाले किंवा ती वाकली तरी तिला पुन्हा मूळ आकारात आणि रूपात आणता येतं. ही उपमा एका सामान्य माणसाच्या जीवनात जेवढी लागू होते तेवढीच एका राजाच्या प्रशासकीय जीवनातही. राजाच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची चुकीची संगत संपूर्ण राज्याचा विनाश करू शकते. आणि या व्यावहारिक शहाणपणानंतर महाराज या सर्व ऐहिक आणि भौतिक गोष्टींच्या पलीकडे जातात. ते अत्यंत स्पष्टपणे सांगतात की संपत्ती, धनदौलत ही पायाला लागलेल्या धुळी समान आहे. इथेच क्षणभर थांबून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक राजा, ज्याला आपलं राज्य वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी संपत्तीची नितांत गरज आहे, जो स्वतः खजिन्याला राज्याचं मुख म्हणतो, तोच राजा अंतिम सत्याचा विचार करताना संपत्तीला चक्क धुळी समान का म्हणतोय? कारण त्यांना हे पूर्णपणे ज्ञात आहे की संपत्ती हे केवळ एक साधन आहे. राज्याच्या कल्याणासाठी वापरण्याची ती एक वस्तू आहे. ते मानवी जीवनाचं अंतिम साध्य नाहीये. शेवटी हे मानवी शरीर, तो अफाट खजिना, ते विशाल आणि अजिंक्य वाटणारं सैन्य, सर्व काही एका ना एका दिवशी नश्वर आहे, नष्ट होणार आहे. म्हणजे काळाच्या ओघात या सर्व गोष्टी पुसल्या जातील. अगदी. जगात जर काही अमर राहत असेल तर ती फक्त सत्कर्माने, तत्वनिष्ठेने आणि न्यायाने प्रजेचे रक्षण करून मिळवलेली कीर्ती किंवा प्रसिद्धी, हाच जीवनाचा आणि राजकारणाचा अंतिम निष्कर्ष आहे, जो त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी ओळखला होता. आपण या अद्भुत आणि प्रगल्भ प्रवासाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर बुधभूषण हा ग्रंथ खरोखरच केवळ राजकारणाचे किंवा युद्धाचे डावपेच शिकवत नाही. अजिबात नाही. तो एक जीवनग्रंथ आहे. सत्ता हे वैयक्तिक उपभोगाचे किंवा अहंकार सुखावणारे साधन नसून ती एक अत्यंत भयावह आणि गंभीर जबाबदारी आहे, हे भान हा ग्रंथ आपल्याला देतो. स्वतःच्या मनाला आणि आतल्या व्यसनांना जिंकल्याशिवाय हे बाहेरील जग कधीच जिंकता येत नाही, हाच या संपूर्ण ग्रंथाचा मूळ मंत्र आहे. अगदी तंतोतंत. आणि या संपूर्ण चर्चेवरून एक विचार जो ऐकणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मनात रुजवायला हवा. आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक जगात आपण सतत विचार करत असतो की बाहेरील स्पर्धा कशी जिंकायची, बाहेरील जगावर कशी मात करायची आणि यश कसं मिळवायचं. बरोबर. पण एक क्षण शांत बसून विचार करा. जर छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेली उपधा शुद्ध ही संकल्पना, म्हणजे माणसाची निष्ठा आणि कोणत्याही मोहावर मात करण्याची क्षमता तपासणारी ती अत्यंत कठीण अग्निपरीक्षा, ही कसोटी जर आजच्या लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेत किंवा कोणत्याही मोठ्या नेतृत्वपदासाठी अनिवार्य केली, तर किती लोक त्यातून यशस्वीपणे पार पडतील? बापरे, हा आकडा खूपच कमी असेल. होय. सत्तेच्या खुर्चीवर बसण्याआधी प्रत्येकाला स्वतःच्या आतल्या शत्रूंना हरवण्याची अशी कडक परीक्षा देणं जर बंधनकारक असतं, तर आजचं हे जग, आजचं राजकारण आणि आजचं समाजकारण नक्की कसं असतं? ऐकणाऱ्या प्रत्येकाने यावर नक्कीच शांतपणे विचार करावा. किती सखोल आणि अंतर्मुख करायला लावणारा हा प्रश्न आहे. ऐकणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न नक्कीच अस्वस्थ करेल आणि विचार करायला भाग पाडेल. आजची आपली ही सखोल चर्चा खरोखरच डोळे उघडणारी होती. 14 वर्षांच्या एका राजपुत्राची वैचारिक झेप किती अफाट असू शकते, हे आपण आज अगदी जवळून अनुभवलं. अशाच एका नवीन, रंजक आणि माहितीपूर्ण विषयावर आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत विचार करत रहा आणि कायम नवनवीन गोष्टी शिकत रहा.